नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय. आज आहे शनिवार आणि माझ्या पाठी बघू शकता तुम्ही की आम्ही शनिवार असल्यामुळे पावसाळी पिकनिकसाठी चाललो आहे. आणि त्याचबरोबर माझ्या पाठच्या व्हिडिओमध्ये दिसणारं तुम्ही बघा की आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठेही जायचं असेल तर श्रीफळ वाढून देवाचं नामस्मरण केलं जातं. त्याचबरोबर आम्ही ज्या गाडीने जाणार होतो त्याच गाडीचं पूजा अर्पण करून आम्ही त्याला नारळ श्रीफळ देऊन पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान करणार होतो. त्याचबरोबर आम्ही जाणार होतो त्या गाडीचं आमच्या सोसायटीच्या प्रेमायसमधून गाडी बाहेर निघतानाचं छायाचित्र तुम्ही बघू शकता. यावेळी तर मुलांमध्ये फुल उत्साह होता, कारण यावेळी आम्ही 20 जण जाणार नव्हतो तर टोटल 40 जण जाणार होतो. मुलांमध्ये एवढा उत्साह होता. जाणार होतो पण मित्राच्याच घरी. त्याचबरोबर पुढे थोडंफार फोटो सेशन करून आम्ही पुढच्या प्रवासात निघणार होतो. उसाच्या व्यवहारामध्ये आम्ही परेलला निघाल्यापासून गाडीमध्ये थोडं पेट्रोल टाकलं, त्याच्यानंतर पुढे निघत होतो आणि शेवटी आम्ही अटल सेतूवरून जाणार होतो. कारण का मुंबईमधून बाहेर पडण्यासाठी आमच्यासाठी एक सोयीचा मार्ग होता. भले पैसे थोडेफार खर्च होत असतील तरी पण आम्हाला तो मार्ग सोयीचा वाटला. कारण का आम्ही बाय रोड म्हणजे ठाणा मानपूर वगैरे यासाठी करून जात असताना आम्हाला 2 तास लागतात. त्यासाठी सोयीचा मार्ग म्हणजे आम्हाला हा 25 मिनिटामध्ये डायरेक्ट आम्हाला पनवेलला सोडणार होता. त्याने एवढा शॉर्टकट झालेला आहे. त्याचबद्दल मी माननीय नरेंद्र मोदीचं आभार व्यक्त करू शकतो आणि नितीन गडकरीचं की हा अटल सेतू झाल्यापासून मुंबईमधून बाहेर पडण्याचा मार्ग एकमेव पुरेसा आहे आणि त्याचबरोबर त्यांचं धन्यवाद करू शकतो. गाडीमध्ये बसल्यापासून आम्ही एन्जॉय करतो पुढे जातच होतो. आणि माझ्यासमोर दिसतं बघा, तुम्हाला मागाशी बोललो की आम्ही 40 जण आहोत, त्यासाठी आम्हाला 2 गाड्या लागणार होत्या. मी एका गाडीमध्ये होतो, समोर दिसते ती माझी दुसरी गाडी आहे. आणि हा तुम्ही समोर माझ्या जो कॅमेऱ्यामध्ये व्ह्यू बघू शकता तो अटल सेतूचाच आहे. अटल सेतूवरून जाताना असं वाटत होतं की कुठल्या तरी युरोपियन कंट्रीमध्ये आपण आलो आहोत. त्याचा आनंद आम्ही पुरेपूर घेत होतो. तर मित्रांनो, अटल सेतूचं 25 मिनिटांचं अंतर पास करून आम्ही शेवटी टोल नाक्यावर पोचलो. म्हणजे तोच आहे अटल सेतूचा टोल नाका. तर मुंबईमध्ये बाहेर किंवा आत येण्यासाठी जो टोल भरावा लागतो तो हा आहे, माझ्यासमोर दिसतोय तो टोल क्रॉस करून आम्ही शेवटी पनवेलच्या हद्दीमध्ये प्रवेश केला होता. कारण माझ्या राईट साईडला तुम्हाला दिसत नसेल, कारण का आता काळोख झाला, रात्रीचे 12:30-1 वाजायला आले, त्यामुळे काही दिसणार नाही. पण या साईडला आपल्या पनवेलचं दिघा पाटील विमानतळ पण आहे साईडला. तसाच एन्जॉय करून आम्ही पुढे पुढे जात होतो.
तुम्ही बघू शकता अटल सेतू बनवताना हा जो समोरचा डोंगर दिसतो त्याला पूर्ण खोदून त्यांनी रस्ता बनवलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मगाशी निघाल्यापासून आम्ही आता रात्रीचा 1 वाजला आहे आणि आम्ही भरपूर लेटच निघालो होतो. तर आता आम्ही पोचलो आहेत पनवेलमध्ये. ओले क्रॉस केला आहे आणि माझ्या पाठी बघताय की तुम्ही बघा, हा टोल नाका आहे. टोल नाका करून आम्ही थांबलो आहे जरा, कारण की सर्व बोलले की प्राप्तविधी करायचा आहे. त्याचबरोबर आपण नंतर पुढे निघणार आहोत. ठीक आहे, चला पुन्हा भेटूया. त्याचबरोबर बघू शकता फोटोसाठी किती आतुरता झालेली ही माणसं आहेत. जिथे जिथे थांबत होतो तिथे तिथे फोटो काढायचा होता त्यांना. आणि तेवढाच एन्जॉय करायचा होता सर्वांसाठी. बघा यांचे चेहरे कसे आहेत ते. मित्रांनो, आपण एन्जॉय करत करत शेवटी आपण पनवेलला नाखवा ढाब्याच्या इथं थांबलो. कारण आम्हाला तिथं नाश्ता पण करायचा होता आणि आपल्या एका मित्राचा प्रसाद भोसलेचा बड्डे पण सेलिब्रेट करायचा होता. तुम्ही माझ्या स्क्रीनवरती बघू शकता की सर्व मुलांनी त्याला उचलून घेतलं आणि नाचवत आहेत त्याला. कारण हे काही क्षण असतात ते आयुष्यात कधीच पुन्हा येणारे नसतात. त्यासाठी आपल्याला पूर्ण एन्जॉय करायचा असतो. प्रसादचा बर्थडे सेलिब्रेट करून आम्ही शेवटी पुढच्या प्रवासात निघालो. कारण आम्हाला जेवढं करून लवकर गावी पोचायचं होतं. अंतर कमी होतं पण मुलांच्या काही फरमाईश असतात, इथे थांब तिथे थांब, प्राप्तविधी आहे, हे आहे. त्यामुळे आम्हाला थोडं लेटच होणार होतं. आम्ही टार्गेट ठेवला होता की जेणेकरून आम्हाला 5 वाजेपर्यंत पोचायचं होतं, कारण सकाळी आम्हाला आराम भेटेल. फायनली आम्ही खेडमध्ये पोचलो होतो आणि सकाळचे वाजले होते 7:30. सकाळी मस्त ऊन पडलं होतं, पाऊस तर अजिबात नव्हता. आणि माझ्या पाठी घरी पोचल्यापासून आम्हाला झोप तर येणार नव्हती, कारण आम्हाला सकाळी नाश्त्याची सोय करायची होती. कारण सचिनच्या घरामध्ये कोणीच नव्हतं. एक काकी होती पण तिला किती त्रास देणार, कारण आम्ही 40 जण गेलो होतो. मग त्याचबरोबर लागलो ना आम्ही काम करायला. कोण कांदे चिरतोय, कोण बटाटा सोलतोय, कोण भाजी चिरतोय. आणि मोठं आश्चर्य एवढं होतं की जे मुलं कुठल्याही आईला मदत करत नाहीत किंवा स्वतःच्या बायकोला पण मदत करत नाहीत, ती मोठ्या आवडीनं कोण कांदा चिरत होता, कोण भाजी सोलत होता, मिरची तोडत होता. सर्व काही कामं करण्यामध्ये 1 नंबरचे बिझी होते. म्हणजे तुम्हाला एवढंच माहीत असेल की जेणेकरून
बाहेर झाल्यावर, बाहेर म्हणजे घराच्या बाहेर गेल्यावर मुलं कोणत्या पद्धतीने वागतात, आणि त्याचबरोबर सर्व स्वतःच्या आवडीने कामं करत होती. कोणालाही सांगू शकत नव्हतो की बाबा तुला हे करायचं आहे की ते करायचं आहे. स्वतःच्याच आवडीनं स्वतःची कामं करत होते. आणि त्याचबरोबर हे दिसत आहेत ते बघा आमचे झोपडीचे मालक. इथे काहीतरी डिस्कशन चालू होतं. रात्री कोण काय कसा बोलला असेल, कोण काय कसा वागला असेल, याच्यावर असेल हे काय माहीत नाही मला, पण डिस्कशन फुल चालू होतं. आणि इकडे बघा सर्व स्वतःच्या कामामध्ये गुंतलेले होते. आणि हे बघा हे प्रेमी युगल गर्लफ्रेंडचा फोन घेऊन काहीतरी बोलत होते. त्याचबरोबर हे आमच्याबरोबर आलेले विजय पड्याळ फर्स्ट टाईम आले होते. हे बघा तुम्ही बोलल्याप्रमाणे. आणि हे बघा हे तात्पर्य तर मोठंच होतं. मला वाटत नसेल यानी की स्वतःच्या बायकोला कधी मदत केली असेल, पण स्वतः आता डाळ धुवत होते. त्याचबरोबर हे बघा प्रसाद भोसले चूल पेटवत आहेत. आणि त्याचबरोबर हे बघा हे आमचे पुण्यावरून आलेले मित्र आणि इथले गावचे स्थायिक महेंद्र कदम स्वतः पुण्यावरनं पिकनिकसाठी खास आले. तुम्हाला वाटत असेल यांचा फोटो सारखा मी का दाखवतोय, पण बघा आता दाखवण्यामध्ये तात्पर्य बघा. शेवटी आमचा नाश्ता झाला होता रेडी. पोहे होते, मिसळपाव होता आणि ते बनवलं होतं आपला मित्र सिद्धेश सोलकर यांनी. त्याचबरोबर हा मी व्हिडिओ इथेच संपवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ.